नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत वांगे बटाट्याची झटपट होणारी भाजी. ही भाजी खायला खूप टेस्टी होते, चविष्ट होते आणि बनवायलाही खूप सोपी आहे. तर चला ही भाजी कशी करायची आणि त्याकरता काय साहित्य लागते ते बघूया. आणि तुम्ही जर माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर यासाठी आपल्याला वांगी लागणार आहे, बटाटे लागणार आहे. मी 4 वांगी घेतली आहे आणि 2 बटाटे घेतले आहे. तुम्ही हिरवे किंवा जांभळे असे कोणतेही वांगे घेऊ शकता. आणि याला आपल्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचं आहे. इथे आपण वांगे बटाटे चिरून घेतलेले आहे आणि याला पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहे, म्हणजे आपले वांगे बटाटे काळे पडणार नाही. इथे आपल्याला वांगे बटाट्याच्या भाजीकरता काही साहित्य लागणार आहे. वाटण्याकरता इथे कोथिंबीर घेतलेली आहे, त्याला स्वच्छ धुवून घेतली आहे. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि आलं लसूण घेतलं आहे आणि खोबरं घेतलं आहे छोटासा तुकडा. याला फक्त गॅसवर गरम करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला मिक्सरमध्ये पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. इथे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये सगळं साहित्य घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून याला बारीक वाटून घ्यायचं आहे. मी छान बारीक वाटून घेते. आपल्याला वाटण्याच्या अगोदर खडे मसाले टाकायचे थोडेसे. इथे मी छोटी वेलची घेतली आहे, मोठी वेलची, 2 लवंग घेतले आहे, मिरे घेतले आहे आणि कलमी घेतली आहे म्हणजे दालचिनी. हे सुद्धा त्या वाटणामध्ये घालून घ्यायचं आणि छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे. मी या वाटणामध्ये हे सगळे मसाले घालून घेतलेले आहे. आता याला मी वाटून घेते. हे बघू शकता तुम्ही, आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे. इथे आपण भाजीला फोडणी देणार आहोत. इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. इथे मी जिरं घातलेलं आहे, तुम्ही मोहरीसुद्धा घालू शकता. आणि आपलं हे जिरं फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला जे आपण वाटण तयार केलं होतं ते घालून घ्यायचं आहे, हिरवं वाटण. आणि हे वाटणसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. इथे मी हे वाटण छान परतून घेते, याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. याला मी 2-3 मिनटं परतून घेते. यामध्ये आपल्याला तेजपान घालायचं आहे, कढीपत्ता घातलेला आहे, म्हणजे याने आपल्या भाजीला खूप छान चव येते. आणि याला छान मी परतून घेते, छान ब्राऊन होतपर्यंत, याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत. इथे बघू शकता तुम्ही, आपलं हे वाटण छान झालेलं आहे. याचा कच्चेपणा दूर झालेला आहे आणि थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे याला. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे सुकेवाले. इथे मी हळद घालत आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालायचं आहे. मी इथे तिखट घालत आहे. आणि इथे आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे. इथे मी गोडा मसाला घातलेला आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला 1 मिनिटच. आणि यामध्ये आपल्याला जे आपण पाण्यामध्ये भिजत घातले होते बटाटे आणि वांगे ते घालायचे आहे. आणि यामध्ये तुम्ही टमाटरसुद्धा घालू शकता फोडीसोबत. मी सगळ्या फोडी घालून घेते यामध्ये. इथे आपण सगळ्या वांगे बटाट्याच्या फोडी घालून घेतलेल्या आहे. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये टमाटर घातल्याने खूप छान चव येते भाजीला. इथे भाजी आपण छान एकत्र करून घेतली आहे, मिक्स करून घेतली आहे. इथे आपण या फोडी छान मिक्स करून घेतले आहे. आता यामध्ये आपल्याला हे जे वाटणाचं पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे आणि हे छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण फोडी ह्या पूर्ण मिक्स करून घेतलेले आहे. आता यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि या झाकणावर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. आणि या फोडी आपल्याला छान थोड्या वेळ शिजवून घ्यायची आहे, म्हणजे यामध्ये फोडीमध्ये छान मसाले जातात आणि भाजी छान चविष्ट होते. इथे मी भाजीत घालण्याकरता झाकणावर भरपूर पाणी टाकलेलं आहे, म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा पाणी गरम करण्याची काही गरज नाही आहे. भाजीमध्ये आपण हेच पाणी घालायचं आहे.
याचं पाणी मी थोड्या वेळाने काढून ठेवते दुसऱ्या भांड्यामध्ये. इथे बघू शकता थोडा वेळ झालेला आहे. आपण यावरचं पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे गरम झालेलं. इथे आपली भाजी अर्धवट शिजलेली आहे बघू शकता तुम्ही. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. इथे मी मीठ घालत आहे चवीपुरतं. आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ. भाजी छान अशी हलवून घ्यायची आहे एकदा. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे गरम केलेलं. इथे मी गरम केलेलं पाणी घालते. हे गरमवालं पाणी आहे. आपल्याला एक्स्ट्रा पाणी गरम करण्याची काही गरज नाही आहे. आपण हेच पाणी टाकलेलं आहे झाकणावरचं. आता इथे आपल्याला गॅस मोठा करायचा आहे थोड्या वेळ याला उकळी येतपर्यंत. इथे बघू शकता आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे. आता आपल्याला गॅस कमी करून द्यायचा आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला हे थोड्या वेळ भाजी शिजवून घ्यायची आहे. याला अधेमध्ये परतत राहायचं आहे आणि भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे. इथे थोड्या वेळ झालेला आहे. आपण कमी गॅसवर भाजी शिजवून घेतली आहे. बघू शकता तुम्ही आपली ही भाजी पूर्णपणे शिजलेली आहे. आपले हे बटाटे शिजले याचा अर्थ समजायचा की आपली भाजी झालेली आहे म्हणून. आता गॅस बंद करून द्यायचा आहे. इथे मी गॅस बंद करून दिलेला आहे. अशा तऱ्हेने तयार झाली आपली वांगे बटाट्याची भाजी. अशी ही झटपट होणारी वांगे बटाट्याची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.